आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. पुराणासी वाड श्रुती नेणती पार, ते झाले साकार पुंडलिका. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, ते आमुचे कुळदैवत पांडुरंग. ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय आपल्या इष्ट देवतेचा परिचय करून देतात. ज्याची आपण सेवा करतो, भक्ती करत आहोत, उपासना करत आहोत, ज्याचं नाव आपण घेत आहोत, अर्थात नामस्मरण करत आहोत, त्याचं स्वरूप कसं आहे, तर याचा विचार होणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण ज्याची सेवा करतो त्याचं स्वरूपच माहिती नसेल तर ती खरी सेवा होत नाही. म्हणून आपल्या इष्ट देवतेचा परिचय आपल्याला झाला पाहिजे. ज्याची आपण सेवा करतो तो सेव्य असणारा परमात्मा, ज्याची पूजा करतो तो पूजनीय असणारा परमात्मा, भजनीय परमात्मा, उपास्य परमात्मा, त्याचं ज्ञान, त्याचा विशेष परिचय आपल्याला असला पाहिजे. या विशेष परिचयातून, ज्ञानातून जी भक्ती होते तिला खऱ्या अर्थाने संतांनी भक्ती म्हटलेलं आहे. अन्यथा मग काय होतं की जर आपल्याला इष्ट देवतेचा परिचय नसेल आणि त्याची जर आपण भक्ती करत असू तर आपल्याला त्या देवतेच्या संबंधाने अज्ञान आहे. आणि अज्ञानातून जी भक्ती केली जाते त्या भक्तीमध्ये सत्यता नसते, एकनिष्ठता नसते, अनन्यता नसते. तुकाराम महाराजांनी अशा या अज्ञानकृत भक्तीचा खंडन केलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, तयाची ये चित्ती देव कैसा. तयाची ये चित्ती देव कैसा, त्याच्या चित्तामध्ये देव नाही, त्याच्या तो भक्ती करतोय पण चित्तामध्ये संपत्ती आहे, संसारातले विषय आहेत. का? कारण त्याला देवाचं स्वरूपच कळालेलं नाही. जर त्याला देव कळाला असता की ज्याची आपण सेवा करतोय तो किती मोठा आहे, कसा आहे, केवढा आहे, त्याचं स्वरूप जर कळालं असतं तर तो संसारातलं कोणतंही त्यानं मागितलंच नसतं, त्याची आसक्ती संसारामध्ये गुंतलीच नसते. ज्या अर्थी त्याचं मन संसारामध्ये गुंतलेलं आहे, संपत्तीची इच्छा करणारं आहे, याचा सरळ अर्थ असा आहे की त्याच्या चित्तामध्ये देव नाही. आणि देव नाही याचा अर्थ त्याला देवाचा अज्ञान आहे, देवाचा परिचय नाही. आणि देवाचा परिचय न करून घेताच तो भक्ती करतोय, म्हणजे ही अज्ञानाची भक्ती आहे आणि ही संतांना मान्य नाही. मग भजन ते ओंगळवाने, नरका जाणे चुकेना. त्याचं कारण आहे की अंतःकरणामध्ये सर्वच कामादी विकार तसेच ठेवतो आणि मग भक्ती करतो. जर परमात्म्याचा परिचय त्याला झाला असता तर अंतःकरणामध्ये विकारच राहिले नसते. यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामाये अस्य हृदिश्रिताः, तदा मर्त्यो मृतो भवति अत्र ब्रह्म समश्नुते. श्रुती माता सांगते की जर तुम्हाला परमात्म्याचं ज्ञान झालं तर तुमच्या अंतःकरणामध्ये कोणतेही कामादी विकार राहतच नाहीत, असं चिंतन केलंय. तत्र को मोह कह शोकः एकत्वम अनुपश्यतः. तिथं मोह नाही, अविवेक नाही, अज्ञान नाही, कोणताही विकार नाही, कोणाचा द्वेष नाही. त्याचं कारण आहे की त्याच्या अंतःकरणामध्ये परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झालेलं असतं. आणि म्हणून निर्विकार भक्ती करायची असेल तर आपल्याला भजनीय अशा त्या परमात्म्याचं विशेष ज्ञान, विशेष परिचय झाला पाहिजे, असा याचा अर्थ आहे. आपला वारकरी संप्रदाय हा ज्ञान आणि भक्तीचं चिंतन करणारा आहे, ज्ञानोत्तर भक्तीचं चिंतन करणारा आहे. केवळ ज्ञानाचा पुरस्कार वारकरी संप्रदाय करत नाही, केवळ भक्तीचा अज्ञानयुक्त अशा भक्तीचाही पुरस्कार संत महात्म्यांनी केला नाही. आपल्या संप्रदायामध्ये ज्ञान आणि भक्तीचा समतोल आणि सुमधुर असा समन्वय प्रतिपादन केलाय. म्हणून आपल्याला आपल्या इष्ट देवतेचं ज्ञानही असलं पाहिजे आणि मग त्याची आपण खऱ्या अर्थाने जी भक्ती करतो
तिला संत महात्म्यांनी भक्ती असं म्हटलंय. ती खरी भक्ती आहे. कारण भक्त कधी विभक्त नाही होता. महापुरुषांचं वाक्य आहे, भक्त कधी विभक्त नाही. आणि तो जर परमात्म्याहून विभक्त राहिला, वेगळा राहिला, तर त्याला भक्त कसं म्हणता येईल? त्याची खरी भक्ती नाही. पण खरी भक्ती हे ज्ञान अंतःकरणामध्ये आपल्या देवतेचं ज्ञान. ज्ञानेश्वर महाराजांनी जी भक्ती केली हे ज्ञानोत्तर भक्ती आहे. त्यांच्या अंतःकरणात ज्ञान आहे. ज्ञान गिळूनी गावा गोविंदुगा असं ज्ञानोबराय म्हणतात. किंवा आपल्या परमात्म्याचा परिचय करून देताना, आपल्या स्वरूपाचा परिचय करून देताना ज्ञानोबरायांनी असं म्हटलंय की मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घोंगडी पांघरू हरी असं म्हटलेलं आहे की तो माझा स्वामी, मी तुझा रंक, पण पाहता न दिशे वेगळीक. पाहता वेगळीक न दिशे. पाहता शब्दाचा अर्थ होतो विचार केला असता. आपल्या स्वरूपाचा विचारच केला तर तुझ्या स्वरूपात आणि माझ्या स्वरूपात कसल्याही प्रकारची वेगळीक नाही, भिन्नता नाही. आपण दोन्ही एकच आहे. असं असलं तरी उपाधीच्या दृष्टीने विचार करून ज्ञानोबराय म्हणतात की आम्हाला अंतःकरण उपाधी आहे, अविद्या उपाधी आहे किंवा अंतःकरण उपाधी, आणि तुझी जी उपाधी आहे ती व्यापक आहे, समष्टी आहे. तू ईश्वर आहेस आणि आम्ही जीव आहे. आणि म्हणून या जीव ईश्वराच्या दृष्टीने विचार केला तर आम्ही तुझे रंक आहेत, सेवक आहेत, आणि तू आमचा स्वामी आहे. एकदा हनुमंतरायाला विचारलं म्हणे रामप्रभूंनी की तू कोण आहेस, तुझं स्वरूप नेमकं काय आहे? त्यावेळेस हनुमानरायाने त्या ठिकाणी उत्तर दिलं की तुम्ही कोणत्या दृष्टीनं नेमकं विचारित आहात. जर तुम्ही देहदृष्टीने विचारत असाल तर देहदृष्ट्या तू दासोहम. देहदृष्टीने मी तुमचा दास आहे, तुम्ही माझे सेवक आहेत, मी तुमचा दास आहे. देहदृष्टीने, उपाधीच्या दृष्टीने. जीवदृष्ट्या त्वदंशकः. जीवदृष्टीने विचारित असाल तर मग जीवाच्या दृष्टीने तुम्ही आमचे अंशी आहात आणि आम्ही अंश आहेत. ममैव अंशो जीव लोके. त्यामुळे तुम्ही अंशी आहात आणि आम्ही एक तुमचे अंश आहेत. आणि जर तुम्ही स्वरूपाच्या दृष्टीने विचारित असाल, आत्मदृष्टीने विचारित असाल तर आत्मदृष्ट्या तू त्वमेवाहम इति मे निश्चला मतेहि. माझी ही निश्चित अशा प्रकारची मते आहे, बुद्धी आहे की आत्मदृष्टीने त्वम एव अहम, तू आणि मी एकच आहे. आपल्या स्वरूपात कोणत्याही प्रकारचा भेद नाही. अशा भूमिकेतून जी भक्ती केली जाते तिला खरी भक्ती म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण ज्याची भक्ती करतो त्या परमात्म्याचं ज्ञान आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे असं संतांचं प्रतिपादन असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये देवाचा परिचय करून देतात की आम्ही ज्याची भक्ती करतो तो परमात्मा कोण आहे, कसा आहे, त्याचं मूळ स्वरूप नेमकं काय आहे, त्याच्या स्वरूपाचा विचार तुकोबारायांनी या अभंगात करून दिलेला आहे. ते आमोचे कुळदैवत पांडुरंग. शेवटी तुकाराम महाराज म्हणतायत की ते आमचं कुळदैवत आहे, त्याचं नाव पांडुरंग असं आहे. ते विटेवर उभं आहे, समचरण आहे, भीमातीरी आहे आणि ते पुंडलिकासाठी साकार झालेलं आहे. असं ते आमचं कुलदैवत आहे. हे त्याचं सगुण साकार या रूपाने केलेलं वर्णन आहे. आणि त्याच परमात्म्याचं निर्गुण निराकार या रूपाने सुद्धा वर्णन करतायत की आम्ही ज्याचं भजन करतो ते आमचं कुलदैवत. स्वरूपाने विचार केला तर कसं आहे, ते आनंद आहे, अद्वय आहे, नित्य आहे, निरामय आहे, योगियांचं निजध्येय आहे. असं ते स्वरूप आहे ते आमचं परमात्म्याचं. आणि तोच परमात्मा आमचं कुलदैवत आहे. तेच हे समचरण झालेलं आहे, ज्याचं वर्णन पुराणांनी केलं, श्रुतींनी केलं, पण तो एवढा वाढ आहे, मोठा आहे, व्यापक आहे की त्याचं वर्णन पुराणांना करता आलं नाही, श्रुतींना करता आलं नाही. असं जे दैवत आहे ते आमचं दैवत आहे. असा परमात्मा आमचं दैवत आहे. ज्याची भक्ती सनकादिकांनी केली, ज्याचं ध्यान सनकादिक महर्षी सुद्धा करतात, असं जे दैवत आहे ते आमचं दैवत आहे, ते आमचं उपास्य आहे. असा वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे एकंदरीत अभंगाचा विचार केला तर सगुणत्वाने आणि निर्गुणत्वाने तुकाराम महाराजांनी या अभंगात देवाचा परिचय करून दिलेला आहे. काही ठिकाणी सगुण रूपाने ते झाले साकार पुंडलिका, ते आमचे कुळदैवत पांडुरंग, ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमातिरी, विठ्ठल रूप, या सर्व शब्दांमधून सगुणत्वाने परिचय करून दिलाय. आनंद, अद्वय, नित्य, निरामय, जे का निजध्येय, योगी यांचे पुराणासी वार, श्रुतीनुती पार, आणि तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात. म्हणजे जवळजवळ
पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात, तिसऱ्या चरणाच्या पूर्वार्धात, चौथ्या चरणाच्या पूर्वार्धात निर्गुण निराकारत्वाने पांडुरंगाचा परिचय तुकाराम महाराजांनी करून दिला आपल्याला. असा आमचा परमात्मा आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की देवाचा परिचय करून दिला इतकं तर अभंगात निश्चितच आहे. देवाचा परिचय होणं महत्वाचं आहे. जीवाचा परिचय करून जीवाला काही मिळणार नाही, कारण तो स्वतः अपूर्ण आहे. जडाचा परिचय करूनही काही मिळणार नाही, कारण अनेक अनेक असे पाश्चात्य दर्शनकार, शास्त्रकार, शास्त्रज्ञ होऊन गेले की ज्यांनी आपल्याला परमाणूपासून आकाश गंगेपर्यंतच ज्ञान दिलं. म्हणजे हे सगळं जडाचंच ज्ञान आहे. जडाचं ज्ञान दिलं, परंतु आपल्याला आनंदाचा मार्ग मात्र त्यातून कधीही सापडणं शक्य नाही. संतांनी सुद्धा आम्हाला जडाचाही परिचय करून दिला आणि चैतन्याचा सुद्धा परिचय करून दिला. चैतन्याचाही परिचय झाला पाहिजे आणि जडाचाही परिचय झाला पाहिजे. जडाचा परिचय म्हणजे संतांच्या ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये विज्ञान आहे आणि चैतन्याचा परिचय म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान, विज्ञान आणि अज्ञानाचा विचार करताना ज्ञानेश्वर महाराजांनी खूप गोड विचार केला. माऊली म्हणतात, जाणीव जेथ न रिगे विचार मागुता पाऊली निगे तर्कू आयनी निघे अंगी जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान. त्याला ज्ञान म्हणतात जिथं जाणीवेचा प्रवेश नाही, तर्क जिथं प्रतिष्ठित होऊ शकत नाही, अशा प्रकारचं जे स्वरूप आहे, बुद्धी जिथं प्रविष्ट होऊ शकत नाही, मनाचा जिथं लाग लागत नाही, असं जे तत्व आहे, चैतन्य आहे, तेच खऱ्या अर्थानं ज्ञान रूप आहे. असा ज्ञानाचा विचार माऊलींनी केला. म्हणले विज्ञान म्हणजे काय आहे, तर विज्ञान म्हणजे हे सर्व प्रपंचाचं जे ज्ञान आहे ते विज्ञान आहे असं विचार केला. म्हणजे परमाणूपासून साऱ्या जगताचं जे भौतिक ज्ञान आहे, विषयाचं ज्ञान आहे, पदार्थांचं ज्ञान आहे, उपाधींचं ज्ञान आहे, हे सगळं ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये विज्ञान आहे असं चिंतन केलं. तया नाव ज्ञान, ते ज्ञान सांगितलं पूर्वी. येर प्रपंच हे विज्ञान आणि तेथ सत्यत्व बुद्धी ते अज्ञान हे जाण. म्हणजे प्रपंचाच्या ज्ञानाला ज्ञानोबराय विज्ञान म्हणतात, परमात्मा स्वरूपाच्या ज्ञानाला ज्ञान म्हणतात आणि या दोन्हीचं आपल्याला अज्ञान असतं. खरं अज्ञान कोणतं आहे, तर सत्यत्व बुद्धी हे अज्ञान. या प्रपंचाला सत्य समजणं हे सर्वात मोठं अज्ञान आहे माऊलींच्या भाषेमध्ये. असा ज्ञान, अज्ञान आणि विज्ञानाच्या संबंधाने माऊली विचार आपल्याला सांगतात. म्हणजे अज्ञानाची निवृत्ती करायची, सत्यत्व बुद्धीची निवृत्ती करायची आपल्याला, तर काय करावं लागेल, ज्ञान झालं पाहिजे आणि विज्ञानही झालं पाहिजे. विज्ञानाची परिसमाप्ती कुठपर्यंत, जगताचंही ज्ञान झालं पाहिजे, विज्ञानही झालं पाहिजे. ज्ञानम विज्ञान सहितम असा आपला संप्रदाय आहे. म्हणजे ज्ञानाला केवळ नाही आणि केवळ विज्ञानही नाही, ज्ञान आणि विज्ञान दोन्हीचा स्वीकार केलाय. विज्ञानही असलं पाहिजे, ज्ञानही असलं पाहिजे. विज्ञान कुठपर्यंत असलं पाहिजे, तर जोपर्यंत आपल्याला या प्रपंचाचं ज्ञान म्हणजे विज्ञान हे कुठपर्यंत असलं पाहिजे, जोपर्यंत या प्रपंचाचं सत्यत्व जात नाही तोपर्यंत प्रपंचाचं ज्ञान आपल्याला होणं अत्यंत आवश्यक आहे. प्रपंचाचं ज्ञान झालं पाहिजे, पण कसं झालं पाहिजे, माऊलींच्या भाषेमध्ये हे मिथ्यात्वाने ज्ञान झालं पाहिजे. हे जगत मिथ्या आहे हे कळालं पाहिजे. कसं कसं बघा, आता माऊलींची पुढची ओवी आहे, ते तर अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे. या ओवीमध्ये ज्ञान, अज्ञान आणि विज्ञान तिन्हीची सीमा सांगितली. अज्ञानाचा नाश करायचा आहे, कुठपर्यंत, ते हरपूनच गेलं पाहिजे तोपर्यंत त्या अज्ञानाचा नाश करीतच राहायचंय आपल्याला. अज्ञान अवघे हरपे, ते पूर्णपणे नष्ट झालं पाहिजे. नष्ट म्हणजे हरवून ते सापडलंच नाही पाहिजे, स्वरूपामध्ये सिद्धच नाही झालं पाहिजे, असं त्या अज्ञानाचा नाश करायचा आहे. अभावच करून टाकायचा आहे त्याला हरवून टाकायचंय. तोपर्यंत अज्ञानाचा नाश करीतच राहायचं, तत्पर राहिलं पाहिजे साधकांना अज्ञानाचा नाश करण्यासाठी. विज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, जगताचं ज्ञान झालं पाहिजे, विज्ञानही असलं पाहिजे. कुठपर्यंत, त्याची परिसीमा काय, ज्ञानोबराय सांगतात, विज्ञान निशेष करपे. विज्ञान म्हणजे प्रपंचाचं ज्ञान, हे निशेष म्हणजे पूर्ण रूपाने, करपे करपलं पाहिजे. करपणं याचा अर्थ त्याचा बाध झाला पाहिजे. प्रपंचाचा बाध होईपर्यंत म्हणजे मिथ्यात्व निश्चय होईपर्यंत या प्रपंचाचं ज्ञान हे विज्ञान आपल्याला झालंच पाहिजे. माऊलींनी सीमा सांगितले, जोपर्यंत तुम्हाला प्रपंच खोटा वाटत नाही तोपर्यंत प्रपंचाचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे विज्ञान तुम्हाला हे झालं पाहिजे आणि ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. शेवटी सांगतात, ज्ञान ते स्वरूपे होऊने. ज्ञान म्हणजे स्वतः आपणच स्वरूपानं होऊन गेलो पाहिजे. ज्याचं ज्ञान मला करून घ्यायचंय ते माझं स्वरूप आहे, इथपर्यंत ज्ञानाची सीमा आहे.
इथपर्यंत ज्ञानाची मर्यादा आहे. तोपर्यंत ज्ञान प्राप्त करून घ्यायला आपण कटिबद्ध असलं पाहिजे की जोपर्यंत ते ज्ञान म्हणजेच मी आहे, इथपर्यंत म्हणजे ब्रह्मज्ञान हेच माझं स्वरूप आहे, परमात्म ज्ञान स्वरूपभूत ज्ञान हेच माझं स्वरूप आहे, इथपर्यंत त्या ज्ञानाचा विचार आपल्याकडून केला गेलाच पाहिजे. अशा प्रकारचा विचार केला. अज्ञान पूर्ण नष्ट झालं पाहिजे, विज्ञान करपलं पाहिजे आणि ज्ञान स्वरूपानंच होऊन गेलो पाहिजे आपण. तोपर्यंत आपल्याला ज्ञान असलंच पाहिजे. असा ज्ञान विज्ञानाचा अज्ञानाचा विचार ज्ञानोबरायांनी केलाय. याचा अर्थ आपल्याला आपल्या इष्ट देवतेचं परमात्म्याचं ज्ञान असलं पाहिजे. हा परिचय असणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून त्याचा परिचय तुकोबाराय करून देत आहेत, परमात्म्याचा परिचय. आता परमात्म्याचा परिचय करून देताना सुद्धा संत महात्म्याने वेगवेगळ्या पद्धतीने करून दिलेला आहे. परमात्म्याच्या स्वरूपाचा परिचय, परमात्म्याच्या स्वभावाचा परिचय, परमात्म्याच्या वाणीचा परिचय, परमात्म्याच्या गुणांचा परिचय, परमात्म्याच्या नामाचा परिचय, परमात्म्याच्या चरित्राचा परिचय, वेगवेगळ्या पद्धतीने परमात्म्याचा परिचय. बाळक्रीडा बघा, परमात्म्याचं चरित्र सांगितलंय, चरित्राचा परिचय आहे. जिथं जिथं भगवंताच्या नामाचं महात्म्य सांगितलंय तो भगवंताच्या नामाचा परिचय करून दिलेला आहे, बरोबर. आणि काही ठिकाणी भगवंताच्या वाणीचाही परिचय करून दिला. भगवंताची वाणी कशी आहे म्हणे, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात की वरीवरी पाहता उदासे, आत तरी अतिसुरशे, ऐसे वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली. ऐशी वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली. भगवंताच्या वाक्याचा वाणीचा परिचय करून देत आहेत की वर पाहता ते उदास वाटतात, कर्कश वाटतात, जरा रागावल्यासारखे वाटतात, पर आत तरी अतिसुरशे, अत्यंत सुरस मधुर गोड अशा प्रकारची अमृतमय वाणी भगवंताची आहे की ज्याच्याद्वारे अर्जुनाचा मोह निवृत्त झाला. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत. परमात्म्याला आपल्या वाणीचा परिचय स्वतः अर्जुन करून देतो की देवा तुम्ही असा मला उपदेश केलाय, असं माझ्याशी तुम्ही बोललात की तुमच्या बोलण्यातून आता माझा पूर्ण मोह निवृत्त झाला, असं चिंतन केलंय. असं भगवंताचं बोलणं आहे, असं बोलणं आहे. भगवंताच्या बोलण्याचा हा परिचय झाला. काही ठिकाणी भगवंताच्या स्वभावाचा परिचय संतांनी करून दिलेला आहे. स्वभावाचा परिचय, परमात्म्याचा स्वभाव कसा आहे तर जगतामध्ये जेवढे लोक आहेत, जीव आहेत, त्यांच्यापेक्षा एक आगळा वेगळा असा स्वभाव आहे देवाचा. म्हणजे आईच्या स्वभावापेक्षा सुद्धा देवाचा स्वभाव हा कृपाळू आहे, असं चिंतन केलं. देव आपल्या वडिलांच्या स्वभावापेक्षा सुद्धा देवाचा स्वभाव हा कृपाळू आहे. आपल्याला जेवढी जवळची नाती वाटतात त्या सगळ्या नात्या गोत्यापेक्षा आपल्याला जवळचा कोण असेल तर देवच आहे, कारण त्याचा स्वभाव खऱ्या अर्थानं कृपाळू आहे. तुकोबाराय चिंतन करतात, मनासारिखे न होता बाळकासी मारी माता, तैसा नव्हे देवराव याचा कृपाळू स्वभाव. मनासारिखे न होता आपलं तुका म्हणे सांगू किती, बाप लेकाशी मारिते, तैसा नव्हे देवराव याचा कृपाळू स्वभाव. परमात्म्याचा स्वभाव हा अत्यंत अत्यंत कृपाळू आहे. कृपाळू आहे परमात्मा. खरं म्हणजे मनासारखं झालं नाही तर आई वडीलही मारतात, तुकोबाराय यांनी सांगितलंय, सर्वांचा अनुभव सुद्धा आहे. पण ईश्वरानं कधी मारलं का हो आपल्याला, असं काय आपण काहीतरी चुकीचं वागलो. खरं तर आपला मायबाप परमात्माच आहे. पिता हमस्ते जगतो, मग सारं जगत हे देवाचं लेकरूच आहे. तर मग सगळ्या जगाचा मायबाप खरा देवच आहे. मग कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, खऱ्या अर्थानं देवच पिता माता अशा प्रकारचा आहे. मग आपण त्याची लेकरं झालो. मग नियम असा आहे की मनासारखं झालं नाही तर मायबाप मारत असतात. मग आपण लेकरं जर भगवंताचे असो तर आपण सगळं त्याच्या मनासारखंच वागायलोत का? भगवंतानं जसं गीतेमध्ये सांगितलंय, वेदातून जे जगाला ज्ञान दिलंय त्या ज्ञानासारखंच आपण सगळे वागायलोत का? जगातले लोक वागायलेत का? तर 99% लोक तर काय सगळे विरुद्धच वर्तन करतायत. किंबहुना ज्याची आपण लेकरं आहोत त्या बापालाच नाही म्हणणारे नास्तिक सुद्धा जगामध्ये आहेत. त्यांचं सुद्धा पालन परमात्माच करतो की नाही. एवढा तो कृपाळू अशा प्रकारचा आहे. आणि त्याच्यासारखा कृपाळू जगात कोणी नाही. कृपाळू आहे, याचा कृपाळू स्वभाव, परमात्मा कृपाळू आहे असं चिंतन केलं. आणखी कसा स्वभाव आहे त्याचं स्वभावाचं वर्णन करताना गोड वर्णन केलंय संतांनी की तो परमात्मा असा आहे की तो अहम भक्त पराधीन, हा भक्ताच्या पराधीन अशा प्रकारचा होण्याचा देवाचा स्वभाव आहे. आता बघा, परवा नृसिंह जयंती झाली. नृसिंह जयंतीला भगवान परमात्मा प्रकट झाले प्रल्हादाचं संरक्षण करण्याकरिता. कशा रूपानं प्रकट झाले हो? ते काय मनुष्य रूपानं प्रकट झाले का?
पशु रूपानं काही देवाचे अवतार हे पशु आहेत, मत्स्य अवतार, कुर्म अवतार वगैरे हे पशु अवतार आहेत. काही अवतार मनुष्य रूपानं घडले, राम अवतार, कृष्ण अवतार, वामन अवतार. नृसिंह अवतार कसा आहे? पशुचा अवतार आहे, पशु रूपाने आहे का मनुष्य रूपाने का पशु आणि मनुष्य दोन्हीचं मिश्रण अशा प्रकारचं? असं कोणी रूप घेईल का आज जगामध्ये? अर्धा पशु आहे ना अर्धा मनुष्य, त्याला कोणी स्वीकारतं का? पण आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी ब्रह्मदेवानं दिलेल्या हिरण्यकशिपूला वरदानाचीही परिपूर्ती करण्यासाठी चतुरातो शिरोमणी असणारा परमात्मा आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी लाज धरत नाही असं रूप धारण करायला. ऐशी धरी रूपडी हा शुष्क काष्टे गुरुगुरी लाज हरी न धरिता तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय की परमात्म्याला लाज नाही वाटली का? भक्ताचं रक्षण करायचंय हा देवाचा स्वभाव आहे. भक्ताच्या पराधीन होतो तो आणि कशी रूप तो घ्यायला तयार होतो. पण परमात्मा त्या का बरं आता कृष्ण रूपाने प्रकट झाले तेव्हा वसुदेव देवकी यांना माता पिता केलं, यांची हजारो वर्षाची तपश्चर्या पणाला लावली त्यांचा मुलगा होण्यासाठी. बरोबर, दशरथाचा कौशल्याचा पुत्र होण्यासाठी त्यांनी कितीतरी तपश्चर्या केली, तेव्हा त्यांचा पुत्र झाला हा. पण जेव्हा नरहरी रूपाने परमात्मा प्रकट झाले नरसिंह रूपाने, तेव्हा खांबातून प्रकट झाले, त्या खांबालाच आपलं मायबाप केलं. काय त्याचं पुण्य आहे? काय किती कृपाळू स्वभाव आहे देवाचा. अशा प्रकारे चिंतन केलेलं आहे की हा परमात्मा भक्ताच्या एवढा पराधीन होतो की मी खांबातून कसा प्रकट होऊ, नरहरी या रूपाने कसा प्रकट होऊ हा विचारही देव करत नाही. भक्ताची सगळी कामं परमात्मा करतो. हा भक्त पराधीनतेचा स्वभाव ईश्वराचा आहे, देवाचा आहे, असाही स्वभावाचा परिचय संत महात्म्यांनी करून दिला. काही ठिकाणी परमात्म्याच्या स्वरूपाचा परिचय करून दिला. आम्ही ज्याचं भजन करतो त्याचं मूळ स्वरूप काय आहे तुम्हाला माहिती आहे? कारण स्वरूपाचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. म्हणून परमात्म्याचं मूळ स्वरूप काय हे माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्याला भगवंत म्हणजे काय, विटेवर जेवढा उभा आहे तेवढाच परमात्मा दिसतो आपल्याला. तुकाराम महाराजांनी सांगितलं, दिसतो हा तैसा नव्हे. हा म्हणजे परमात्मा विटेवर उभा असलेला दिसतो तेवढाच नाही, तैसा नाही, तेवढाच नाही तो विटेवरच तेवढा, मग सर्व दिशा व्यापक. हा सर्व दिशांना व्यापक अशा प्रकारचा आहे, व्यापक आहे असा हा परमात्मा आहे. आणि त्याचे आपण वारकरी आहोत, त्याचे आपण भक्त आहोत. त्या परमात्म्याचा असं स्वरूप आहे. अशा स्वरूपाचा भगवंताचा परिचय तुकाराम महाराजांनी करून दिलाय. प्रस्तुत अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय भगवंताचा स्वरूप दृष्टीने परिचय करून देत आहेत. या भगवंताचं स्वरूप कसं आहे, मूळ स्वरूप कसं आहे तुकोबाराय सांगतात. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते आमचे कुलदैवत पांडुरंग. असं आमचं कुलदैवत आहे. कसं आहे ते, त्याचं मूळ स्वरूप कसं आहे? पहिला शब्द वापरलाय बघा, आनंद. परमात्मा कसा आहे? आनंद रूप आहे. सुखरूप ऐशे तुझे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खेते. परमात्मा सुखरूप आहे. आनंदो ब्रह्मेति व्यजानात, श्रुती माता सांगते. आनंद म्हणजेच ब्रह्म आहे, परमात्मा आहे. सुखरूप यो रसो वैसह, परमात्मा म्हणजे रसरूप आहे. रस म्हणजेच आनंद, आनंद रूप आहे. यो वै भूमा तत् सुखम नाल्पे सुखम अस्ति, जे भूमा म्हणजे व्यापक तत्व आहे परमात्मा, तेच आनंद रूप आहे, तेच सुखरूप आहे. असा सुखरूपतेचा परिचय जसा श्रुती मातेनं करून दिला भगवंताचा, तसा तुकाराम महाराज आपल्याला आपल्या भाषेमध्ये सरळ परिचय करून देत आहेत की आपला परमात्मा जो आहे तो कसा आहे? आनंद रूप आहे. आनंद रूप आहे. दुसरा शब्द आहे अद्वय. अद्वय आहे म्हणजे अद्वितीय आहे. त्या परमात्मा स्वरूपामध्ये द्वितीय न तद्वितीयम अस्ति, श्रुती माता सांगते. तिथं द्वितीय दुसरा पदार्थच नाही. एकमेव अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन अत्र किंचन नाना न अस्ति, यालाच म्हटलं जातं अद्वितीय. परमात्मा अद्वितीय आहे, एकटाच एक आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा परिच्छेद नाही, त्याला दुसरा पदार्थ परिच्छेद करण्यासाठी नाहीच आहे. तिथं द्वैत नाही आहे. तुम्हा आम्हाला जग दिसतं पण जगाच्या रूपानं परमात्माच नटलेला आहे. त्यामुळं हे जे सर्व द्वैत आहे प्रतीतीला येणारं हे आपल्या दृष्टीनं असल्यामुळं ते कल्पित आहे. ज्ञान होईपर्यंतच हे प्रतीतीला येतं. ज्ञान झालं की पुन्हा हे सारं जगत मिथ्या रूपाने प्रतीतीला येतं. म्हणजे खऱ्या अर्थानं मिथ्या पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. या न्यायाने हे सगळं जगत ब्रह्मरूप आहे.
आणि त्यामुळं तिथं दुसरा पदार्थ सत्य म्हणून दुसरा पदार्थ नाही, म्हणून त्याला अद्वय असं म्हटलेलं आहे. अद्वितीय, अद्वय एक अर्थवाच्य शब्द आहेत. पुढे म्हटलंय नित्य, परमात्मा नित्य आहे म्हणजे अविनाशी आहे, तो कधी अनित्य, त्याचा नाश होत नाही. अविनाशी वा अरे अयमात्मा अनुच्छित्ती धर्मा, श्रुती माता सांगते हा परमात्मा अनुच्छित्ती धर्मा, त्याचा धर्म हा अनुच्छेद अशा प्रकारचा, म्हणजे नष्ट न होणं हा त्याचा काय आहे, स्वभाव आहे, म्हणजे स्वरूप आहे. अविनाशी परमात्मा आहे. गीतेमध्ये परमात्मा स्वतः बोलतात काय की अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततम विनाशमव्यस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. भाष्यकारांनी असं चिंतन केलं शंकराचार्यांनी की अस्य नाशः कश्चिदपि न कर्तुमर्हति ईश्वरः अपि, असं म्हटलं. ईश्वर सुद्धा या आत्मस्वरूपाचा नाश करू शकत नाही म्हणे. का? तस्य स्वरूपत्वादेव, कारण त्या ईश्वराचं स्वरूपच आत्मा आहे, त्यामुळे कोणीच या स्वरूपाचा नाश करू शकत नाही. असा अविनाशी आहे परमात्मा, म्हणून त्याला नित्य असं म्हटलेलं आहे. पुढे म्हणतात निरामय, परमात्मा निरामय आहे. निरामय शब्दाचा अर्थ आहे तिथं कोणत्याही प्रकारचा दोष नाही, रोग नाही असा अर्थ. आमय म्हणजे रोग, दोष, अशुद्धी असा अर्थ होतो. तिथं अशुद्धी नाही कोणत्याही प्रकारची, तिथं दोष नाही कोणत्याही प्रकारचा. निर्दोषम हि समम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिता. हा परमात्मा निर्दोष आहे, दोष रहित अशा प्रकारचा आहे. निर्मल आहे, मलरहित आहे, म्हणजे तो जय जय देव निर्मळ असं वर्णन माऊली करतात. परमात्मा निर्मल आहे, दोषरहित आहे, निरामय आहे, तिथं कोणत्याही प्रकारचा मल नाही, दोष नाही, म्हणजे त्या ठिकाणी निरंजन अशा प्रकारचा आहे, अद्वितीय आहे, म्हणून तिथं कोणताही दोष नाही. असा निर्दोष परमात्मा आहे, निरामय असा आहे. आणखी कसं आहे, जे का निजध्येय योग्यांचं जे निजध्येय मूळ अशा प्रकारचं ध्येय, ध्यानाचा विषय, ज्याचं ध्यान योगी करत असतात असा तो परमात्मा आहे, असं आमचं कुलदैवत आहे. आता बघा ह्याचा सरळ अर्थ झाला. थोडंसं चिंतन जर आपण या शब्दांचं केलं तुकाराम महाराजांच्या, तर या पूर्वार्धामध्ये खूप खूप काही गोष्टी तुकाराम महाराजांनी सांगितल्यात. आपल्या अल्प वेळेमध्ये आपण थोडासा त्याचा विचार करायचा. काय? पहिला शब्द आहे परमात्मा आनंद आहे. आनंद, आनंद म्हणजेच परमात्मा आहे. एका एका शब्दाच्या उच्चारणातून तुकाराम महाराजांचे काही उद्देश वेगळे वेगळे असू शकतात. एका एका शब्दातून तुकाराम महाराजांनी सांगितले. बघा त्याच्यामध्ये दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात, पहा भीमातिरे विठ्ठल रूप, भीमातिरे असणार विठ्ठल रूप पहा, विठ्ठलाचं रूप पहा. पहा म्हणजे विचार करायचा आहे आपल्याला. पहा म्हणजे या शब्दातूनच सांगितले तुकाराम महाराजांनी की विचार करा बुवा. प्रत्येक अभंगातील शब्दांचा तुम्ही विचार करा आणि पहा, त्याचं दर्शन करा, त्या परमात्म्याचं दर्शन करा. पहा तुम्ही त्याला, पाहायचंय, दर्शन करायचंय. ज्या परमात्म्याचं दर्शन करायचंय तो परमात्मा आनंद रूप आहे. मग आनंद पाहिजे असेल तर पहा, असं सूचित केलं. कारण सर्व जगाला आनंदच पाहिजे, आनंदासाठी सगळे धावपळ करतायत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला आनंद पाहिजे असेल तर भीमातिरे विठ्ठल रूप पहा आनंद, त्याचा असा अन्वय करून घ्यायचा. तो आनंद रूप आहे म्हणून त्याला तुम्ही पहा. तो अद्वय आहे. तुम्ही आता तुम्हाला जर ह्या द्वैतातून संसारातून मुक्त व्हायचं असेल तर अद्वय परमात्मा एकच आहे, विठ्ठल रूप आहे, पहा, त्याला तुम्ही पहा. तो अद्वय आहे म्हणून तुम्ही त्याला पहा. तो तुम्ही या अनित्य संसारामध्ये रमले, स्वर्गाला गेले तुम्ही कित्येक वेळा, नरकाला गेले असाल, या संसारामध्ये कितीतरी योनी फिरले तुम्ही, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी, पण तुम्हाला नित्य सुखाची प्राप्ती झाली का? नाही. तुम्ही अनित्य संसारामध्ये रमलेले आहात. मग तुम्हाला जर आता अविनाशी नित्य स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर नित्य परमात्मा एकच आहे, भीमातिरे, तो नित्य आहे. आनंद अद्वय नित्य, तो नित्य आहे म्हणून पहा. बरोबर. आणि शेवटी म्हटले निरामय, तुमचे विषयातले सुख सगळे सामय आहेत, म्हणजे दोषयुक्त अशा प्रकारचं तुमचं विषयातलं सुख आहे. सगळं जग हे कसं आहे, क्षय, अतिशय दोषयुक्त आहे. क्षय अतिशय हे काय आहे त्या ठिकाणी, क्षय म्हणजे नाश होणं, अतिशय म्हणजे एकापेक्षा एक जास्त सुख आहे. करोडपती झाला की त्याला वाटतं आणखी अब्जाधीश व्हावं, म्हणजे एकापेक्षा एक पुढे काहीतरी त्याला सुख संसारात दिसायलाच लागतं, त्याला अतिशय म्हणतात. क्षय, अतिशय, अनित्यत्व, पारतंत्र्य, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अशुद्धी, अशा प्रकारचे विषयातले सुख आहेत. असा हा सर्व संसार दोषयुक्त आहे. तुम्हाला निर्दोष स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल तर एकच ते तत्व आहे, एकच तत्व आहे जगात की जे निरामय आहे, आणि म्हणून तुम्ही त्याला पहा.
पहा भीमा तिरी विठ्ठल रूप असं म्हणून तुम्ही त्याला पहा. समाजाचे, लोकांचे, जगाची प्रवृत्ती भगवंताकडे व्हावी. सगळ्यांनी भगवंताला जाऊन पाहावं, सगळे देवाकडेच गेले पाहिजे, परमार्थाला लागले पाहिजे, भगवत दर्शन केलं पाहिजे. कारण दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. पांडुरंगाच्या आरतीमध्येच म्हटलेलं आहे की त्याचं दर्शन फक्त जरी केलं, त्याला पाहिलं तरी सुद्धा त्याला मोक्ष प्राप्त होतो, परमात्मा प्राप्त करून देतात त्याला मोक्ष. म्हणून त्याच्याकडे सर्वांनी जावं या उद्देशाने तुकाराम महाराजांनी असे शब्द वापरले. पहा, ते आनंदमय आहे, अद्वय आहे, नित्य आहे, निरामय आहे, म्हणून तुम्ही त्याच्याकडे जा. पहा, योग्यांचं निजध्येय ते काय तुम्हीच त्याचं ध्यान करतात असा अर्थ नाही. मोठे मोठे योगी, जपी, तपी, संन्यासी पण त्याचं ध्यान करतात, असा तो परमात्मा आहे. म्हणून तुम्ही त्याला पहा. त्याचं प्रयोजन याला म्हणतात प्रवृत्ती निमित्त. प्रत्येक शब्दाचं हे प्रवृत्ती निमित्त आहे की सर्वांनी भगवत दर्शनाकडे प्रवृत्त व्हावं, याकरिता या शब्दांची योजना तुकाराम महाराजांनी केली. हा एक अर्थ. म्हणजे पहिला आपण सरळ अर्थ पाहिला, दुसरे आपण प्रवृत्ती निमित्त पाहिले. आता आपण त्याच्यातला जर काही हेतुमत भाव पाहिला की हे परमात्मा आनंदरूप का आहे, कसा आहे, अद्वय कसा आहे, याचं एक वेगळं चिंतन करता येतं. परमात्मा या सगळे शब्द जे आहेत ते भगवंताच्या व्यापक अर्थाकडे आपल्याला घेऊन जाणारे आहेत. हा प्रत्येक शब्द भगवंताच्या व्यापक स्वरूपाकडे घेऊन जातो. परिच्छिन्नतेमध्ये कधीच आनंद नाही. यद अल्पम तन मर्त्यम, श्रुती माता सांगते, जेवढं काही अल्प आहे, मर्यादित आहे, छोटे छोटे पदार्थ, संसारातले जेवढे काही परिच्छिन्न पदार्थ आहेत तिथं कधीच सुख नाही तुम्हाला प्राप्त होणार. तिथं सुखाचा अंश मात्र फक्त आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवढे असं आहे. म्हणजे परिच्छिन्न संसारामध्ये सुखाचा लवलेश फक्त आहे, लवलेश. तुम्हाला जर आनंदच पाहिजे असेल तर व्यापकतेशिवाय आनंद नाही सिद्ध होत. म्हणून यो वै भूमा, श्रुती माता सांगते, जे भूमा आहे, व्यापक तत्व आहे, तेच सुखरूप आहे, आनंदमय आहे. म्हणजे आनंद शब्द हा भगवंताच्या व्यापक या अर्थाकडे आपल्याला घेऊन गेला. परिच्छिन्नतेत आनंद नसतो, व्यापकात आनंद असतो. परमात्मा व्यापक आहे म्हणून आनंद रूप आहे, बरोबर. अद्वय, जेवढे द्वैतातले पदार्थ आहेत ते परिच्छिन्नच आहेत. परमात्मा व्यापक आहे म्हणून तो अद्वय आहे, किंवा अद्वय आहे म्हणून तो व्यापक आहे. अद्वय हा शब्द पण आपल्याला व्यापकत्वाकडेच घेऊन गेला. नित्य, जगातले सगळे जेवढे पदार्थ आहेत ते सारे अनित्य आहेत. एकच तत्व आहे जे अविनाशी आहे. का? ते व्यापक आहे म्हणून. त्याच्यापेक्षा व्यापक दुसरं काही नाही. निरतिशय व्यापक आहे ते तत्व, त्याचा नाश होत नाही. व्यापक आहे म्हणूनच नित्य येते. म्हणजे याचा अर्थ नित्य शब्द सुद्धा व्यापकत्वाकडे घेऊन गेला. आणि निरामय, निरामय म्हणजे जगतातले जेवढे पदार्थ आहेत ते आमय, सामय अशा प्रकारचे आहेत, दोषयुक्त आहेत. एकच निर्दोष पदार्थ असू शकतो की जिथे जे सर्वापेक्षा व्यापक आहे. निरामय शब्द सुद्धा भगवंताच्या व्याप्तीकडे घेऊन जातो, आपल्या निरतिशय व्याप्तीकडे घेऊन जातो. म्हणजे तुकाराम महाराजांना हे सूचित करायचंय की ज्याची भक्ती आपण करतो तो परमात्मा विटेपुरता नाही, तो सर्व दिशा व्यापक आहे. त्याचाच अर्थ सांगितलाय, तो आनंद अद्वय नित्य निरामय असा आहे. म्हणजे व्यापक आहे तो परमात्मा, फार मोठा आहे. त्याला ब्रह्म म्हणतात. तो विटेवरचं काय आहे ते ब्रह्म आहे साक्षात. ब्रहणात ब्रह्म म्हटलंय त्याला. सर्वात ते व्यापक आहे. म्हणून भगवंत व्यापक आहे असा अर्थ सूचित करायचा या सर्व शब्दातून. हा एक अर्थ झाला. आता आणखी चिंतन जर केलं तर आनंद, अद्वय, नित्य, निरामय याचं चिंतन करत असताना परमात्मा आनंद रूप आहे. आनंद रूप, आनंद रूप आहे. याचा अर्थ असा की आनंद रूप असं म्हणत असताना आणि अद्वय आणि नित्य हे तीन शब्द पहिले घ्या. आनंद, अद्वय, नित्य. आनंद म्हणत असताना त्या परमात्म्याला देश, काल, वस्तू परिच्छेद नाही. न व्यापित्वा देशतोंतः नित्यत्वान्नापि कालतः न वस्तुतोपि सर्वात्म्याद अनंत्यम ब्रह्मणि त्रिधा. परमात्मा असा अनंत आहे, अनंत, अंतरहित आहे. तीन प्रकारचे अंत असतात, परिच्छेद असतात, देश, काल आणि वस्तू. परमात्मा सर्व देशात आहे, सर्व कालात आहे, सर्व वस्तू रूपाने तोच आहे. म्हणून त्याला वस्तू परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, देश परिच्छेद नाही. असा तो कोणत्याही अंतानं युक्त नाही, अनंत आहे, अनंत असा आहे. आणि जो पदार्थ अनंत असतो तोच आनंद रूप असतो. श्रुतीमध्ये खूप गोड वर्णन केलंय भाष्यकारांनी. अनंत्यम, अनंत या शब्दाचं चिंतन करताना सत्यम, ज्ञानम, अनंतम ब्रह्म. इथं अनंत शब्द आला श्रुतीमध्ये.
या अनंत पदाचं विवरण करताना भगवत पूज्यपाद शंकराचार्य म्हणतात की तो परमात्मा अनंत आहे म्हणजे आनंद रूप आहे. अनंत आहे म्हणजे आनंद रूप आहे. का? कारण अंतवाले जेवढे पदार्थ आहेत ते दुःख रूप आहेत आणि जे अनंत आहे कोणत्याही परिच्छेदानं युक्त नाही असं अनंत आहे तेच तत्व फक्त आनंद रूप आहे. म्हणून अनंत श्रुतीतला अनंत शब्द इथं आनंद या अर्थाचा आहे. परमात्मा अनंत आहे म्हणजे म्हणूनच तो आनंद रूप आहे आणि अनंत आहे म्हणजे देश काल वस्तूचा परिच्छेद त्याला नाही. आणि आनंद पदाने सांगितलं की तो परमात्मा अनंत आहे. अनंत आहे म्हणजे देश काल परिच्छेद रहित आहे म्हणजे आनंद रूप आहे म्हणून तो आनंद रूप आहे. झालं. दुसरा शब्द आहे अद्वय. अद्वय म्हणजे काय? जिथं द्वय म्हणजे द्वैत नाही. आता हे जे द्वैत आहे ते 3 प्रकारचे भेद सांगितले शास्त्रामध्ये. स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद. परमात्म्याच्या ठिकाणी हे कोणतेच भेद नाही. आता हे भेद म्हणजे काय वगैरे पंचदशी बघून घ्या. वृक्षस्य स्वगतो भेदः पत्रपुष्प फलादिभिः वृक्षांतरात सजातीय विजातीय शिलादितः. वृक्षाचा स्वतःच्या फळ मुळ वगैरे रूपानं असणारा स्वगत भेद, दुसऱ्या वृक्षाबरोबर सजातीय भेद आणि पाषाणादिकांबरोबर एका वृक्षाचा विजातीय भेद वगैरे. तर परमात्म्याला हा कोणताही भेद नाही म्हणले. का? कारण तो एकम एव अद्वितीय आहे म्हणजे अद्वय आहे. अद्वय शब्दाचं आपण चिंतन करतोय. तो अद्वय आहे म्हणजे त्याला स्वगत भेद नाही. का? निरवयवत्वात्. निरवयव आहे. सावयव असता वृक्षासारखा तर स्वगत भेद आला असता पण हा निरवयव आहे म्हणून त्याला स्वगत भेद नाही. सजातीय भेद नाही त्याला. का? त्याच्यासारखं दुसरं ब्रह्म नाही, दुसरा देव नाही. एकम सत विप्रा बहुधा वदन्ति. परमात्मा सत एकच आहे. मग त्याला ज्ञानवान लोक उपाधी दृष्टीने अनेक प्रकारचं मानतात पण स्वरूपाने परमात्मा एकच आहे. एको देवः सर्वभूतेषु गूढः एक धरिला चित्ती. एक शब्द सांगतो की परमात्मा एकच आहे. एकच असल्यामुळे त्याला सजातीय भेद नाही आणि विजातीय भेद नाही कारण त्याला विजातीय भेद करणारं जगतच त्याच्या समोर नाही. त्रैकालिक अत्यंताभाव रूप आहे म्हणून स्वगत सजातीय विजातीय भेद रहित आहे म्हणून त्याला अद्वय म्हणतात. अद्वय शब्दाचं हे चिंतन करतात. पुढं नित्य म्हटलंय. नित्य आनंद अद्वय नित्य. परमात्मा नित्य आहे म्हटले. नित्य का? त्याचं कारण असं आहे की जेवढे काही विनाशी पदार्थ आहेत विनाशी ते सगळे पदार्थ कुठे आहेत? जड पदार्थ आहेत ते सारे. बरोबर ना? विनाशी पदार्थ कसे आहेत? सगळे जड अशा प्रकारचे आहेत. म्हणून जडयुक्त पदार्थ परमात्मा नाही. ह्या जडाचं तो अधिष्ठान आहे म्हणून तो अविनाशी आहे. एक अध्यस्त आहे, दुसरा अधिष्ठान आहे. अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठानाच्या ज्ञानानंतर तो अत्यंताभावरूप होऊन जातो, त्याचा विनाश होतो. पण परमात्मा अधिष्ठान रूप आहे म्हणून तो नित्य आहे असा अर्थ. किंवा दुसरं चिंतन असं करता येतं की परमात्म्याला कोणत्याही प्रकारचा अभाव नाही म्हणून तो नित्य आहे. अभावाचा तो प्रतियोगी होत नाही. प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव, अत्यंताभाव असे 4 अभाव शास्त्रात सांगितले. प्राक अभाव म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वीचा अभाव. परमात्म्याला प्राक अभाव नाही का? त्याची उत्पत्तीच होत नाही. प्रध्वंसाभाव नाही कारण ध्वंस होत नाही. अन्योन्या भावाला दुसरा पदार्थ नाही. अत्यंताभाव तर नाहीच नाही. तो नित्य भावरूप आहे. कोणत्याही अभावाचा तो प्रतियोगी होत नाही त्याला नित्य म्हटलं जातं. अभाव अप्रतियोगित्वम नित्यत्वम शास्त्रात व्याख्या केली नित्यत्वाची. कोणत्याच अभावाचा परमात्मा प्रतियोगी होत नाही म्हणून त्याला नित्य म्हणतात. म्हणून परमात्मा नित्य आहे. अभावाचा तो प्रतियोगी होत नाही. दुसरी गोष्ट अशी की जेवढे षडभाव विकार सांगितलेत ते विनाशी आहेत. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते, विनश्यती असे षडभाव विकार सांगितले. ह्या षडभाव विकारांनी तो रहित आहे. जायते नाही, न जायते म्रियते वा कदाचिन असा तो परमात्मा आहे. त्याला जायते हा विकार नाही. त्यामुळे जायतेच्या नंतर असणारा जो अस्तित्व रूपी विकार आहे ते त्याच्या ठिकाणी नाही. विपरिणमते, अपक्षयते, विनश्यते हा कोणताच विकार तिथं नाही म्हणून त्याला नित्य म्हणतात. षडभाव विकार रहित आहे हे सांगितलं. भावाभाव रहित आहे. गेले भावाभाव, आठव नाठव गेले भावाभाव. भावाभाव रहित आहे परमात्मा म्हणून परमात्मा नित्य आहे. आणि निरामय का आहे? त्याचं कारण आहे की परमात्मा हा सर्व कारणांचंही कारण आहे, अधिष्ठान आहे, कारण आहे. म्हणून तो कसा आहे? निरामय आहे असा त्याचा अर्थ आहे. यत्र यत अध्यासः ब्रह्मसूत्रामध्ये चिंतन केलंय.
यत्र यत अध्यासः तत्र तत्कृतेन गुणेन दोषेन वा अणुमात्रमपि न संबध्यते. अध्यस्थाच्या ठिकाणी असणारे जेवढे काही दोष असतात किंवा ज्या अधिष्ठानावर जो अध्यस्थ पदार्थ भासलेला असतो तो अध्यस्थ पदार्थ आपल्या गुणाच्या दोषाच्या द्वारा अधिष्ठानाला गुणयुक्त किंवा दोषयुक्त करू शकत नाही, म्हणून ते निरामय आहे. त्याच्यावर सर्व कल्पित आहे म्हणून ते कसं आहे, निरामय आहे असा याचा अर्थ. किंवा जेवढे आमय पदार्थ आहेत ते कसं आहेत, माया आणि मायाच्या कार्यामध्ये जगतामध्ये आहेत. जगतातले पदार्थ सामय, माया स्वतः सामय, अशा जन्म मरण हे दोष आहेत जगतामध्ये. कार्य हे सारं जगत आणि हे दोषयुक्त आहे. आणि याचं कारण असणारी माया ती पण दोषयुक्त आहे, दोष रूपच आहे ती माया. पण परमात्मा माया आणि माया कार्य रहित आहे म्हणून निरामय आहे असं पण चिंतन करता येतं. प्रत्येक शब्दाची कारण सांगतो आपण. आनंदरूप का, अद्वय का, नित्य का, निरामय का, याची आपण कारण सांगितली. याला हेतू हेतुमत भाव म्हणतात. या रूपाने पण आपण या शब्दांचं चिंतन केलं. आता बघा, आनंद, अद्वय, नित्य हे तीन शब्द भगवंताचं सच्चिदानंद रूपत्व प्रतिपादन करतात. आनंद शब्द आलेलाच आहे, आनंद रूप आहे. अद्वय शब्दातून त्याचं चिद्रूपत्व सिद्ध होतं. तर ज्ञान 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 सगळं पंचदशीमध्ये सांगितलं. संवित कशी आहे, एक संविदेशा स्वयंप्रभा, संवित एकच आहे. आणि नित्य शब्द हा सत्यतेचा वाचक आहे. परमात्मा सत्य आहे, त्रिकाला बाधित आहे म्हणजे सत्य आहे, नित्य आहे. म्हणून बघा, आनंद, अद्वय, नित्य. नित्य म्हणजे सत्य, सद्रूप आहे परमात्मा. अद्वय आहे म्हणजे चिद्रूप आहे. आणि आनंद म्हणजे आनंद रूप आहे. सत चित आनंद रूप आहे परमात्मा. आनंद, अद्वय, नित्य या शब्दामधून सांगितलं सच्चिद आनंद रूप आहे. आणि असं सच्चिदानंद रूप जे आहे तेच निरामय असू शकतं, दुसरं काही निरामय असू शकत नाही. पण अशाच परमात्म्याची प्राप्ती आपण सर्वांनी करून घेतले पाहिजे. याच्याकरता ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. अशा स्वरूपाचं ध्यान करतात कोण, योगी. जे का निजध्येय योगी यांचे. आता हे योगी कोण आहेत, तर हे योगी म्हणजे ब्रह्माचं ध्यान करणारे, निर्गुणाचं ध्यान करणारे, त्यांना योगी म्हटलेलं आहे उपनिषदांमध्ये. योगी म्हणजे काय, उपासक. ध्यान करणे ते उपासक असतात. निज ध्येय म्हटलं ना, ध्यान कोण करतं, ध्याता. उपासक करत असतो, योगी करत असतो. म्हणून योगी हे योगी कोण आहेत, निर्गुण निराकाराचं ध्यान करणारे योगी असा अर्थ. किंवा जे अष्टांग योगी आहेत, चांगदेव महाराजांसारखे वगैरे, त्यांचं सुद्धा ध्येय काय आहे, असा आनंद, अद्वय असा परमात्माच आहे. म्हणून अशा अष्टांग योगी किंवा निर्गुण निराकाराची उपासना करणारे योगी असा अर्थ घ्या. किंवा ते निर्गुण निराकार अशा परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अशा परमात्म्याला ज्यांनी निज ध्येय समजलेलं आहे. आमचं ध्येय एकच आहे की ते निज असणारा परमात्मा, त्याला प्राप्त करून घेणं, त्याचं ज्ञान प्राप्त करून घेणं, हेच ज्यांचं निज ध्येय आहे असे योगी म्हणजे ज्ञानयोगी असा पण अर्थ करता येतो. ज्ञानयोगी म्हणा, अष्टांग योगी म्हणा, किंवा निर्गुण निराकाराचं ध्यान करणारे उपासक असे योगी म्हणा. या सगळ्या योग्यांचं निज ध्येय आहे हा परमात्मा. असा परमात्मा निज ध्येय आहे. बरोबर. जे का निज ध्येय योगी यांचे असं आहे. असं जे निर्गुण निराकार, आता हे सगळं निर्गुण निराकाराचंच वर्णन झालं, त्याचा अर्थ तर सांगावंच लागेल. मग निर्गुण निराकार अशा प्रकारचं जे स्वरूप आहे, तत्व आहे, तेच तत्व आमचं दैवत आहे. आणि तेच असं निर्गुण निराकार अव्यक्त तत्व विटेवर समचरण या रूपानं उभं राहिलेलं आहे. तेच सगुण साकार अशा प्रकारचं झालेलं आहे. असा सगुण साकारत्वाने परिचय तुकाराम महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात करून देतात. ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. ते हे, आता ते हेचा विचार पुन्हा करावा लागतो. ते म्हणजे आनंद रूप, ते हे विटेवर जे आहे ते हेच आहे. आम्ही जे तेचा संबंध असतो. ते हे म्हणताना पहिल्या चरणामधली सगळी पदं घ्या आणि पुन्हा हे म्हणताना पांडुरंगाकडे बघा. हे हा जो शब्द आहे तो अपरोक्ष वाचक आहे. ते हा शब्द परोक्षता वाचक आहे, दूरदर्शी वाचक आहे. आपल्याला ज्याचं ज्ञान नाही असा जो परोक्ष असणारा आनंद, अद्वय, नित्य, निरामय असा जो परमात्मा आहे, श्रुतीने ज्याचं वर्णन केलंय, असं ते जे सांगितलं ते आनंदरूप हे विटेवर आहे, ते अद्वय हे विटेवर,
ते नित्य हे विटेवर, ते निरामय हे विटेवर, ते हे समचरण, हे समचरण जे आहे ते आहे आणि ते जे आहे ते हे आहे, ते दोन्ही एकच आहे. असा ते आणि हे या शब्दातून अभेद सांगितला. अभेद, जे निर्गुण आहे तेच सगुण आहे, जे निराकार आहे तेच हे साकार झालेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये भेद नाही, सगुण निर्गुणाचा अभेद सांगितला तुकाराम महाराजांनी. हा संप्रदायाचा सिद्धांत सिद्ध केलाय. ते आणि हे ह्या दोनच शब्दामध्ये एवढा मोठा सिद्धांत सांगितलाय तुकोबरायाने. तर काही जण भगवंताच्या विषयी चिंतन करताना म्हणतात की भगवंत हा सगुणच आहे. काही उपासक आहेत, वैष्णव आहेत, विशिष्ट अद्वैत वगैरे, की ते म्हणतात परमात्मा कसा आहे, सगुणच आहे, निर्गुण नाही. काही जण म्हणतात की परमात्मा निर्गुणच आहे, सगुण नाही. उपासना निर्गुण निराकाराची उपासना करणारे किंवा योगी वगैरे ते म्हणतात की निर्गुण निराकारच आहे परमात्मा, सगुण नाही. किंवा आर्य समाज, त्रैतवाद ज्याला म्हटलेलं आहे, ते जे आर्य समाज आहे अजूनही आहे, रामदेव बाबांचा जो आहे तो आर्य समाज आहे. त्या आर्य समाजामध्ये सगुणाची नाही पूजा केली, म्हणून अजूनही रामदेव बाबाच्या आश्रमामध्ये तिथं मध्ये जातानाच तुमच्या पिशवीमध्ये जर मूर्ती पांडुरंगाची किंवा देवाची मूर्ती, काही फोटो वगैरे असेल पूजा करण्यासाठी, ते बाहेर ठेवा म्हणतात. तिथं राहायचं असेल तर शिकायला गेल्यावर ते सारं बाहेर काढावं लागतंय. आपले गेलते काही विद्यार्थी तर काही दिवस राहून आले आपल्या आळंदीचे, त्याने सांगितलं आम्हाला, म्हणजे तिथं पूजा वगैरे काही करू देत नाही. ते निराकाराचे फक्त उपासक आहेत, निर्गुणाचे उपासक आहेत, सगुणाचे नाही. म्हणजे काही जण निर्गुण निराकारच तत्व मानतात, सगुण साकार मानित नाही. काहींना निर्गुणाचंही घेणं देणं नाही आणि सगुणाचंही घेणं देणं नाही. ते म्हणतात आम्हाला देवच मान्य नाही. म्हणजे असे नास्तिक लोक आहे की देवच मानित नाही, सगुणही नाही, निर्गुणही नाही. मात्र या जगामध्ये एक संप्रदाय असा आहे, याला वेदांत संप्रदाय म्हणतात, बरोबर, याला सनातन संप्रदाय म्हणतात, वारकरी संप्रदाय म्हणतात, भागवत संप्रदाय म्हणतात, की या संप्रदायामध्ये या भगवान परमात्मा सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपाने सांगितलं, दोन्ही रूपाने. कबीर महाराज हे निर्गुणाचे उपासक होते. ती कथा तुम्ही ऐकली असेल कदाचित. एकदा कबीर महाराज दादू पिंजारी यांच्याकडे गेले. दादू पिंजारी सगुणाचे उपासक. दादू पिंजारी महाराजांच्याकडे गेले आणि त्यावेळेस दादू पिंजारी हे भगवंताची पूजा करत होते, सगुणाचे उपासक. दरवाजामध्ये कबीर महाराज आले. म्हणे महाराज आहेत का? आतमध्ये गेले. काय करतायत? तिथल्या लोकांनी सांगितलं, म्हणे पूजा करतायत. कोणाची पूजा करतायत? म्हणे देवाची पूजा करतायत. कोणत्या देवाची पूजा करतायत? सांगितलं, असं असं परमात्म्याची सगुणाची उपासना करतायत. कबीर महाराज म्हणाले, कबीर महाराज गेल्याच्या नंतर ते असं कुठे परमात्मा असं म्हणू लागले. त्यावेळेस दादू पिंजारी त्या कबीर महाराजांना सुरुवातीला म्हणाले, इधर उधर क्या देखत है दादू चुरावे पाव. इकडं तिकडं काय बघतो? कबीर महाराजांना काय देव दिसेना, निराकार होते ते, निराकार, त्यांना काय देव दिसेना. आणि दादू पिंजारी भगवंताचे पाय चेपत होते, दाबत होते. इधर उधर क्या देखत है दादू चुरावत पाव. कबीर महाराज म्हटले, दादू भडवा क्या चुरावे जिसको हात ना पाव. ज्याला हातही नाही पाय नाही त्याचे काय हातपाय दाबणार आहे. अशा प्रकारे कबीर महाराज, म्हणजे एक लीला आहे त्यांची ही खऱ्या अर्थाने. म्हणजे काही जण सगुणच मानतात, काही निर्गुणच मानतात, पण वारकरी संप्रदायामध्ये सगुण निर्गुणाचा अभेद सांगितलेला आहे. सगुण निर्गुण नाही भेद रे असं म्हटलेलं आहे. दोन्ही टिपऱ्या एकच चिन्ह, टिपऱ्या दोन आहे, नाद एकच आहे. तसं निर्गुण आणि सगुण हे तत्व खऱ्या अर्थाने एकच आहे असं आपल्या संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले आणि भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. जे निर्गुण आहे तेच विटेवरच उभा आहे. नेन काय म्हणे विठ्ठल ब्रह्म नव्हे त्याचे बोल नाही कावे. विठ्ठल म्हणजेच ब्रह्म आहे आणि कोणी जर म्हणत असेल की विठ्ठल हा सगुण आहे, हा ब्रह्म नाही, त्याचे बोल आपल्या कानावर सुद्धा घेऊ नये तुकोबराय म्हणतात. म्हणजे असा आपला सगुण निर्गुणाचा अभेद सांगणारा संप्रदाय. आणि साखरेचं कोणतं अंग महाराजांनी एका अभंगामध्ये उदाहरण दिलेलं आहे. अवघे साखरेचे अंग नये व्यंग निवडिता. साखरेचं कोणतं अंग असतं की ते व्यंग आहे, तिथं ती गोड नाही साखर. सगळ्या बाजूनं साखर गोडच असते. सर्वांगी साखर अवघे गोड, आहे की नाही. तसं परमात्मा परमात्माच आहे. सगुण असला तरी परमात्माच आहे, निर्गुण असला तरी तो परमात्माच आहे.
तो कसा आहे? सारखाच आहे, एकच आहे. तोच निर्गुण निराकार परमात्मा भक्तांसाठी, पुंडलिकासाठी वगैरे तो सगुण साकार झालेला असतो. म्हणून दोन्ही खऱ्या अर्थाने एकच आहे. अशा प्रकारे ते हे या शब्दातून दोन्हीचा अभेद तुकाराम महाराजांनी सांगितलाय. ते हे, मग ते जे होतं ते हे झालं आता, कारण ते दिसत नव्हतं, ते दिसायला लागलं म्हणून हे म्हटलं. हे म्हटलं आता अपरोक्ष झालं, दिसायला लागलं. मग दिसलं म्हणजे कसं दिसलं ते तुकाराम महाराजांना? समचरण. त्यानं विटेवर पाय ठेवलेत, विटेवर आहे ते, आणि कसं आहे ते त्याचे पाय समचरण आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी असं आहे. म्हणून समचरण, त्याचे पाय सम आहेत. याचा अर्थ तो सर्वांसाठी सम आहे. सम, समम ब्रह्म असं म्हटलंय. परमात्मा सम आहे, सम. ब्रह्म सर्वगत सदा सम, सम आहे, समान आहे सर्वांसाठी. तो समान आहे म्हणजे त्याची कोणी भक्ती केली तरी तो मोक्षच देतो, त्याचं कोणी वैर केलं तरी तो मोक्षच देतो. आता ज्ञानेश्वरी बघा, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः, तिथल्या ओव्या बघा. किंवा 9व्या अध्यायामध्ये आणखी चिंतन केलंय. ना तरी गोपिकांशी कामे तया कंसा भय संभ्रमे येरा घातका मनोधर्मे शिशुपाळादिका नारदा ध्रुवा अक्रूरा शुका हनसनत कुमारा या भक्ती मी धनुर्धरा प्राप्यू जैसा. यांनी भक्ती केली. गोपिकांनी कामना, कंसाने भय, भीती, क्रोध, द्वेष, शिशुपाळादिकांनी वैर. कोणत्याही भावानं भगवंताकडे जा, परमात्मा सर्वांना मोक्षच प्राप्त करून देतो. बरोबर. त्या पुतना मारण्यासाठी आली आणि सनकादिक भक्ती करून करून त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य त्या ठिकाणी भक्तीसाठी समर्पित केलं. तुवा सनकादिकाचे नेमाने सायुज्य सौरसु तिथला पुतणे जे विषाचेने स्तनपाने मारू आली. याला म्हटलं जातं समचरण. परमात्म्याचं स्वरूप, चरण म्हणजे स्वरूप, सर्वांसाठी समान, भक्तांसाठी असुरांसाठी मोक्ष प्रापकत्व, या दृष्टीने परमात्मा सर्वांना समान समान अशा प्रकारचा आहे. यद्यपि भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी असं वरवर पाहता दिसतं आपल्याला, पण हे सगळं करताना परमात्मा मोक्षच देतो. बरोबर ना. त्यांना मारून तरी काय देतो? मोक्षच देतो असा अर्थ आहे. आणि दुसरी गोष्ट, कदाचित कोण शंका विचारेल की मग भक्तांचा पक्षपात करतो हा, असुरांना मात्र मारतो सुदर्शन चक्राने, शिशुपाळाला मारून टाकलं, कंसाला मारून टाकलं. बरोबर. सुदाम्याचा पक्षपात केला, भक्तांचा पक्षपात करतो असं कोणी म्हणेल तर उत्तर असं आहे की भगवान परमात्मा हा समानच आहे, पक्षपात करत नाही. मग आपण त्याच्याकडे ज्या दृष्टीने जातो ती दृष्टी आपल्याला प्राप्त होते, त्या दृष्टीने आपल्याला फल प्राप्त होतं. अग्नी प्रज्वलित केलेला आहे समजा आणि थंडी पडलेली आहे, तर थंडीच्या काळामध्ये अग्नी जिथं पेटवलेला आहे तिथं आपण जवळ गेलो तर अग्नी हा त्या ठिकाणी उष्णता प्रकाश देणारच आहे. त्याच्यापासून आपण वंचित राहिलो, दूर राहिलो तर अग्नीनं पक्षपात केला असं म्हणता येत नाही. आपण अग्नीच्या जवळ गेलो नाही हा त्याचा अर्थ आहे. तसं भगवंताकडे जे भक्त गेले त्यांना त्याची उष्णता ज्ञान अग्नी भेटला, जे त्याच्या जवळ गेले नाही वैर केलं त्यांना वैराग्नी भेटला असा अर्थ आहे. म्हणजे परमात्मा समान आहे सगळ्यासाठी. जो ज्या भावनेने परमात्म्याकडे जातो त्या भावनेचं फल त्यांना परमात्मा प्राप्त करून देतात. त्या प्रकारचं स्वतःहून परमात्मा पक्षपात करत नाही. तुम्हाला कोणी सांगितलं की त्याचा द्वेष करा म्हणून परमात्म्याचा, तुम्ही नका द्वेष करू, तर मग तुमची तो सेवा करेल, तुमच्याकडे तो परमात्मा येईल, सर्वांसाठी तो सारखा आहे. तुम्ही त्यांचा द्वेष करता उलट, तुमच्या अंतःकरणामध्ये उलट पक्षपात आहे देवाच्या विषयी, आणि उलट तुम्ही देवावर पक्षपात म्हणून तुम्ही आक्षेप करता. अशा प्रकारे देवावर काही विषमतेचा दोष येत नाही. म्हणून समचरण, परमात्मा कसा आहे? समान आहे. त्याचं स्वरूपही समान आहे सर्वत्र, आणि परमात्म्याचा उद्धार करण्याचा स्वभावही सर्वांसाठी समान आहे, म्हणून त्याला म्हणायचं समचरण. बरं, समचरण रूपाने परमात्मा उभे राहिले ते कसे आहेत? साजिरे, अत्यंत सुंदर आहे. आता एका शब्दाचं विश्लेषण केलं म्हणजे काय किती करता येईल आपल्याला, किती सुंदर आहे परमात्मा. पाहिल्या वेध लावी बैसे जीवी जडवणे, तो सगळ्यांना मोह पाडतो. मोह आपल्या भक्तांना त्यानं मोह पाडला, ऋषी मुनींना मोह पाडला. जे निराकार शुकाचार्यासारखे जे माऊलीने ज्यांचं वर्णन करावं की
जन्माला आल्याबरोबर जे विरक्त होऊनच जन्माला आले, जन्मताचे माऊलींनी खूप वर्णन केलं बघा शुकाचार्यांचा. शुकादिक जे दादुले विषय जिनोनी जन्मले, शुकादिक जे दादुले ते वानिताचे झाले भाट तयाचे असं म्हटलेलं आहे. मग त्याचे भाट झाले हे सगळे कोण? विषयाला जिंकून जे जन्माला आले शुकाचार्यासारखे, परंतु त्याचे भाट झाले, स्तुती करायला लागले, भागवत सांगायला लागले, भगवंताचं वर्णन करायला लागले. का? त्याच्या गुणांनी, त्याच्या सौंदर्याने या सगळ्यांना मोह पाडला. मोह म्हणून परमात्मा इतका सुंदर आहे, साजिरा आहे, सुंदर आहे. पांडुरंग कांती ज्ञानोबरायासारख्या ज्ञानी पुरुषाला मोह पाडला, तुकाराम महाराजांसारख्या वैराग्यवानाला मोह पाडला. अशा प्रकारचं चिंतन करता येतं. साजिरे अत्यंत सुंदर आहे परमात्मा. तो कुठे? विटेवरी. त्यानं विटेवर अशा प्रकारचे आपले 2 पाय ठेवलेले आहे. समचरण रूपाने तो विटेवर उभा आहे, विटेवर आहे तो. आता का विटेवर आला, कसा आला वगैरे त्याच्यासाठी पुढे 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी म्हटलंय, ते झाले साकार पुंडलिका. पुंडलिकासाठी ते आलं, विटेवर उभं राहिलं. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणे झाला येता पुंडलिकाने वीट फिरकावली आणि विटेवर उभं केलं. म्हणे बस जरा उभा राहा, माझ्या आई वडिलांची सेवा चालली, बोलू नकोस असं म्हणायला. विटेवर उभा राहिला, आई वडिलांची सेवा झाली आणि मग परमात्मा म्हणले माग काय मागायचंय ते. तेव्हा पुंडलिकानं सांगितलं, मूढ पापी जैसे तैसे उतरी काशे लावूनी. आणि या कलियुगामध्ये कराल विकराल या काळामध्ये जे जे तुझ्या दर्शनासाठी येतील त्या सगळ्यांना तो मोक्ष प्राप्त करून दे, म्हणून त्यासाठी तू असाच उभा राहा असं पुंडलिकानं सांगितलं. आणि पुंडलिकाची ही इच्छा पूर्ण करण्याकरिता परमात्मा अजूनही विटेवर उभे आहेत. ऐसा कैसा रे तो धीट मागे भिरकाविले वीट. आणि अजूनही न बैससी असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की पुंडलिक कसा असा निर्दयी झाला रे तू, माझ्या पांडुरंगाला विटेवर इतक्या दिवस उभं केलंस, अजूनही त्याला तो बसवत नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे असा तो विटेवर उभा राहिला आणि विटेवर उभा राहून तो सर्वांना मोक्ष देतो आहे, आपल्या दर्शनाने सर्वांना मुक्ती प्रदान करतोय, म्हणून तो विटेवर उभा आहे असा अर्थ. ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. ते भीमेच्या तीरावर आहे, चंद्रभागेच्या तीरावर आहे. त्याचा पत्ता सांगतायत बरोबर ना. तो कुठं आहे परमात्मा असा विटेवर? तर जे भीमा नदी आहे चंद्रभागा तिच्या काठावर जे स्वरूप आहे ते विटेवरचं स्वरूप आम्ही सांगतोय. दुसरं कुठलं तरी स्वरूप तुम्ही पाहू नका, तिथलं पहा, पंढरपूरचं पहा. भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे असं सांगितलंय. भीमा तिरी त्याचं नाव विठ्ठल आहे, विठ्ठल आहे आणि हे विठ्ठलाचं रूप आहे बरोबर ना. पहा भीमातिरी विठ्ठल रूप, असं हे भीमातिरी असणारं विठ्ठलाचं रूप ते तुम्ही पहा. सगळ्या जगाला तुकाराम महाराज आव्हान देत आहे, सांगतायत की तुम्ही असं असणारं पांडुरंगाचं रूप पहा की जे आनंद अद्वय नित्य निरामय योगियांचे निज ध्येय असं जे तेच हे आहे, विटेवर आहे, समचरण आहे आणि ते साजिर आहे, भीमेच्या तीरावर आहे. हे असं विठ्ठलाचं रूप आहे आणि हे तुम्ही पहा. याला म्हणायचं एकंदरीत वाक्यार्थ, याला एक वाक्यता म्हणतात पूर्ण. हे 2 चरण मिळून काय आहे? एक वाक्यता आहे. एका स्वतंत्र चरणाचं नाही चिंतन करता येत, दुसऱ्या चरणाचा आपल्या पहिल्या चरणाचा दुसऱ्या चरणाशी संबंध आहे. असं जे ते हे समचरण असं म्हणताना अन्वय खाली घ्यावा लागतो. असं जे आहे तेच हे आहे, असंच पुन्हा खाली पण आहे. 3रं चरण झालं की ते हे, 4थं झालं की ते हे, असं आहे. असं असणारं परमात्म्याचं रूप तुम्ही पहा, त्याला पाहिलं पाहिजे, त्याच्या वारीला गेलं पाहिजे, त्याचं दर्शन केलं पाहिजे वगैरे. पहा शब्दाचा अर्थही चिंतन करू शकतो. पहा म्हणजे त्याचं तुम्ही स्वरूपाचा विचार करा असाही अर्थ. पहा म्हणजे चक्षुने पहा, दर्शन करा असाही अर्थ करता येतो. आणि पहा म्हणजे वारीला जा, गात जागा प्रेम मागा. जात असताना असं जा, भक्ती करत जा, कायिक वाचिक मानसिक सेवा करीत जा. आणि अशा पांडुरंगाला तुम्ही पहा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असा उपदेश तुकोबाराय करताय सर्व जगाला. पहा पहा, अशा परमात्म्याला पहा, बाकी संसारातलं काही पाहत बसू नका, काही मिळणार नाही तुम्हाला. अशा देवालाच पहा, अशा देवाला पहा. पहा पहा हा काय केलाय? उपदेश केलाय. ज्याला पाहायचंय
असं जे विठ्ठलाचं रूप आहे, जे विठ्ठलाचं रूप असं पाहायचं, जे ज्ञानोबारायांनी पाहिलं त्यांना सुख झालं. सुख झाले व साधने रूप पाहता. किंवा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. संतांच्या आवडीचं रूप आहे हे, आणि त्याला संतांनी पाहिलं आणि संतांना आनंदाचा अनुभव आला. मग तुम्हालाही आनंद पाहिजे असेल तर पहा वे मातेरे विठ्ठल उपदेश आहे. हे विठ्ठलाचं रूप जे पाहायचं आहे ते कसं आहे, आणखी त्याचं वर्णन कोणी केलंय का? तुम्ही करता त्याचं वर्णन. आनंद अद्वय नित्य वगैरे तुम्ही त्याचं वर्णन करायला लागले. भीमा तिरे विठ्ठल रूप साजिरे समचरण त्याचं वर्णन तुम्हीच करायला लागले. अरे तुमचं ते इष्टदैवत आहे ना, मग तुम्ही करणारच. तुमच्या आवडीचं आहे तुम्ही करणार, पण ते आम्हाला आवडलं पाहिजे याच्याकरिता दुसऱ्याकडून त्याचं वर्णन केलंय का तुम्हीच करता फक्त वर्णन त्याचं? तुकाराम महाराज म्हणतात, अहो मी वर्णन केलंय असं नाही. जगामध्ये जेवढे शास्त्र जन्माला आले सगळे ऋषी मुनी जपी तपी सगळ्या संत महात्म्यांनी वेदांनी शास्त्रांनी उपनिषदांनी पुराणांनी त्याचंच फक्त वर्णन केलंय. असा तो परमात्मा आहे तिसऱ्या चरणामध्ये. पुराणासी वाड श्रुती निणती पार ते झाले साकार पुंडलिका असं ते आहे. पुराणासी वाड म्हणजे 18 पुराणामध्ये व्यास महर्षींनी उपपुराण पुन्हा लिहिले आणि सगळ्या पुराणांमध्ये परमात्म्याचं वर्णन केलं. त्याच्या स्वरूपाचं, त्याच्या गुणाचं, त्याच्या लीलांचं, चरित्राचं एवढं वर्णन केलं, पण तरी सुद्धा त्या परमात्म्याचं वर्णन होऊ शकलं. 18 पुराण हरीशी गाते. माऊली म्हणतात की नाही, चहुवेदी जाण साही शास्त्रे कारण. 18 पुराण हरीशी गाते. 18 पुराण कोणाचं गान करतात? याच हरीचं गान करतात, वर्णन करतात, गायन करतात. पण वाढ आकाशापेक्षा हे गगनाहुनी वाढ अशा प्रकारचा, गगनाचे पालवे गाळूने घेतले अशा प्रकारचा, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण असा असणारा, गगनापेक्षा आकाशापेक्षा व्यापक असणारा, अनोहो अनियान महतो महियान असा असणारा परमात्मा वाढ आहे, एवढा मोठा आहे, व्यापक आहे की त्याच्या तो गुणाने मोठा. तर वाढ शब्दाचा अर्थ मोठा. मग कशाने मोठा हे नाही सांगितलं. स्वरूपाने मोठा आहेच आहे, गुणाने सर्वात मोठा, नामस्मरणाच्या महात्म्याने सर्वात मोठा, बरोबर ना. प्रत्येक दृष्टीने, कार्याने सर्वात मोठा, कालाने सर्वात मोठा, देशाने सर्वात मोठा, प्रत्येक गोष्टीत त्याला पाहिलं तर आपण तो सर्वात मोठाच आहे. म्हणून त्याच्या रूपाचं वर्णन करायला गेलं तर श्रुती माता की आपलं पुराण करू शकले नाही, लीलांचं वर्णन करू शकले नाही, चरित्राचं वर्णन करू शकले नाही, नामाचं वर्णन करू शकले नाही, त्याचं वर्णन करता आलं नाही, स्वरूपाचं वर्णन करू शकले नाही. म्हणून पुराणासी वाढ, कितीही पुराणांनी वर्णन केलं हा वाढच आहे, त्याच्यापेक्षा पुढे आणखी शिल्लकच आहे, अमर्याद आहे असा हा. म्हणून त्याचं वर्णन पुराणांनी केलं पण होऊ शकलं नाही. एवढा अमर्याद गुणांनी संपन्न आहे असा तो परमात्मा. श्रुती नेणती पार, श्रुती सुद्धा त्याचा पार नेणती, त्याचा पार जाणू शकले नाही. त्याची मर्यादा, पार, शेवट, सीमा त्याची कुठं, इथं त्याची सीमा आहे, एवढा परमात्मा असा आहे असं सांगू शकले नाही. श्रुती म्हणती नेती न येती असा नाही असं व्यतिरेकाने त्याचं वर्णन केलं, पण असं आहे म्हणून त्याचं वर्णन श्रुतीला करता आलं नाही, अन्वयमुखाने वर्णन करता आलं नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला असं झालं आणि श्रुती त्याचं वर्णन करू शकल्या नाही. श्रुती नेणते पार तत्र वेदा अवेदा भवंती. स्वतः वेद म्हणतो की मी तिथं अवेद होऊन जातो, त्याचं वर्णन मला सुद्धा करता येत नाही. यन मनसा न मनोते येना होर मनोमतम, मन बुद्धी वाचा का हे कोणीही त्याचं वर्णन करू शकत नाही. स्वतः श्रुती सुद्धा त्याचं वर्णन करू शकत नाही. माऊली असं म्हणतात की जगामध्ये जाणीवेच्या बळाने विचार केला तर सर्वात बलवान जाणीवेने कोण आहे? पाही पा जाणीवेची बळी कोण असे वेदापासून आगळे, की शेषाहुनी तोंडागळे बोलके आथी. शेषापेक्षा 1000 फण्याचा असणारा कोण? शेष, त्याच्यापेक्षा बोलका कोण आहे दुसरा? 1000 तोंडांनी तो बोलू शकतो, कोण? शेष. आणि जाणीवेच्या बाबतीत वेदापेक्षा दुसरा कोण मोठा आहे? पण तोही अंथरुणा तळवटी दडे येरू नेती म्हणून बहुडे. तो म्हणजे तो शेष,
अंथरुणा तळवटी पहुडे, अंथरुण झाला भगवंताचा, आपलं गप शांत पडून राहिला, भगवंताचं वर्णन करू शकला नाही. आणि वेद नेते न येते असं म्हणाला आणि मागं फिरला, त्याला सुद्धा भगवंताचं वर्णन करता आलं नाही. आता ती गोष्ट माहिती आहे तुम्हाला, कीर्तनामध्ये असं रंगवून सांगायची व्यवस्थित. कोणती? की परमात्म्याचं वर्णन करत असताना श्रुती माता निषेध मुखाने करते, अन्वय मुखाने तिला वर्णन करता आलं नाही. त्याला म्हणायचं श्रुती नेनते पार. कसं? जैसे न बोलणेवरी बाळा पतीशी रूप करी, बोलनी माले पणे विवरी अचर्चा ते. तसं श्रुती माता करते. ती नववधू असते, तिला तिचं नवीन लग्न तिचं झालेलं असतं, ती माहेरी आलेली असते आणि मग तिचे पती खाली अंगणामध्ये बसलेले असतात आणि तिच्या मैत्रिणी तिला विचारतात की तुझा पती नेमका कोणता आहे. मग ती लाजते, सांगत नाही, बोलत नाही. तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणतात, हा तुझा पती आहे का, पहिल्या नंबरचा काळा शर्ट घातलेला? ती म्हणते नाही इतीनं, असा नाही माझा पती. तो आहे का पिवळा शर्ट घातलेला? नाही. तो पांढरा शर्टवाला? असं म्हटल्याबरोबर शांत झाली, आता काही बोलत नाही. बरोबर ना? श्रुती नेनते पार, असं श्रुती मातेचं सुद्धा आहे. भगवंताचं आपलं कार्याचा निषेध करेपर्यंत बोलली, कारणाचाही निषेध केला, हे नाही ते नाही. पण जेव्हा अधिष्ठान तत्व शिल्लक राहिला आता परमात्मा, त्याचं वर्णन मात्र करू शकले नाही. श्रुती नेणती पार हे निर्गुण निराकाराचं वर्णन आहे. आणि मग ते झाले साकार पुंडलिका, तेच तत्व पुंडलिका करता साकार झालं. म्हणजे पुराणाशी जे वाढ श्रुती नेणती पार असं जे असणारं तत्व आहे ते पुंडलिका करता साकार झालं. तेच निर्गुण निराकार होता आणि तेच आता पुंडलिकाच्या भावार्थाकरिता म्हणून त्याला वर देण्याकरिता तेच तत्व भक्तीने वश अशा प्रकारचं होऊन ते साकार झालं, पुंडलिका करता झालं. ती पुंडलिकाची कथा सुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगू शकता की काशीला काही जण यात्रे करून निघाले. पुंडलिकही त्या ठिकाणी त्यालाही वाटलं आपल्या पत्नीला आपण घेऊन जावं. पत्नी लोलूप, स्त्री लोलूप अशा प्रकारचा होता, मायबापाची सेवा करीत नव्हता, पत्नीचीच फक्त सेवा करायचा. मग मायबापांना विचारलं की यायचंय का तुम्हाला? ते म्हटले आम्हाला यायचंय यात्रेला. मग मायबाप पायानं चालायचे आणि मग ते पत्नी पायानं चालून थकली की तिला तो खांद्यावर उचलून घ्यायचा, मायबाप मात्र पायानं चालायचे. असं सगळं जेव्हा बघितलं वारकऱ्यांनी वगैरे, लोक म्हणायचे काय स्त्री लोलूप अशा प्रकारचा आहे, त्याची निंदा करायची. आणि जेव्हा एका आश्रमामध्ये त्यांचा मुक्काम पडला बाहेर, कुक्कुट स्वामीचा आश्रम, तिथं गंगा यमुना सरस्वती एकदम अशा मलिन स्त्रिया होऊन आल्या. कुक्कुट स्वामीचं काही अंगण झाडलं, सेवा वगैरे केली आणि एकदम अशा पांढऱ्या शुभ्र होऊन पुन्हा त्या बाहेर आश्रमाच्या निघाल्या. पुंडलिकाने पाहिलं, आश्चर्य वाटलं. जाताना मलिन होत्या, येताना मात्र अत्यंत स्वच्छ अशा प्रकारच्या, सुंदर अशा प्रकारच्या दिसत आहेत. कोण आहेत ह्या? तर त्यांनी विचारलं. त्यांनी सांगितलं की आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत, अधिष्ठात्री देवता आहोत आम्ही त्या नद्यांचे. तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये स्नान करतात आणि मग आम्ही मलिन होतो. आम्हाला पवित्र होण्याकरिता आम्हाला अशा संत महात्म्यांच्या सेवेसाठी यावं लागतं, दर्शन करावं लागतं. तीर्थे पर्व काळ अवघे पायापे सकळ. आणि मग म्हणून यांनी काय केलं म्हटलं याच्याकरता, एवढे हे पवित्र आहेत संत, त्यांनी त्यांच्या आईवडिलांची सेवा केली म्हणे, दुसरं काय नाही केलं कुक्कुट स्वामींनी. तेव्हा पश्चाताप झाला आणि मग तो आपल्या आईवडिलांना पालखी करून काशीला घेऊन गेला, परत आला आणि फक्त आईवडिलांची सेवा करू लागला. एवढी सेवा केली आईवडिलांची की त्या आईवडिलांच्या सेवेचं ऋण भगवंतावर झालं आणि भगवान परमात्मा प्रसन्न होऊन त्याला वर देण्यासाठी पंढरपूरला आले. अशा प्रकारचं वर्णन. ते झाले साकार पुंडलिका करता तिथं आले. पुढची कथा माहिती आहे, विठेवर उभं केलं वगैरे. तर असा परमात्मा जो आहे तेच हे आमचं समचरण आहे आणि तेच आमचं दैवत आहे आणि त्याला तुम्ही पहा. अशा प्रकारे तुकोबाराय सांगतायत. त्याचा परिचय करून दिला, त्याचं वर्णन कुणी कुणी केलं ते सांगितलं आणि शेवटी सांगितलं. त्याला पुन्हा प्रश्न करतो एखादा पूर्वपक्षी, असं करू शकतो की तुम्ही त्याचं वर्णन केलं एवढंच नाही तर तुम्ही सांगितलं की त्याचं वर्णन पुराणांनी केलंय, वेदशास्त्राधिकांनी केलंय. एवढा तो परमात्मा मोठा आहे, वाढ आहे, श्रेष्ठ आहे, त्याचं वर्णन तुम्ही केलं, ठीक आहे. सर्वांनी केलं हे ठीक आहे, असा तो श्रेष्ठ आहे हे ठीक आहे. पण त्याची उपासना कोणी केली का आजपर्यंत, की जेणेकरून आम्ही करावी? आजपर्यंत कोणी त्याची उपासना केली असेल
आणि त्यांना जर आनंद प्राप्त झाला असेल, त्यांचा उद्धार झाला असेल, तर आम्ही त्याचं भजन करू. नाहीतर असा किती श्रेष्ठ असला, तुम्ही वर्णन केलं, श्रुत्यादिकांनी केलं त्याचं वर्णन, असा तो वर्णनीय आहे, श्रेष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, पण त्याची उपासना पूजा करून आम्हाला काही भेटतं का नाही? मग त्याची उपासना कोणी करतं की नाही? अशा प्रकारे जर कोणी विचारेल तर तुकाराम महाराज म्हणतात की बाबा, सामान्य लोक त्याची भक्ती नाही करत, ध्यान नाही करत. मग जगामध्ये सर्वात श्रेष्ठ संत, आद्य संत म्हणून ज्यांना म्हटलं जातं, असे सनकादिक ऋषी सुद्धा ज्याचं ध्यान करतात, ते आमचं कुलदैवत आहे. अभंगाच्या 4थ्या चरणात तुकोबराय सांगतात, तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. जाते सनकादिक, सनकादिक म्हणजे सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, हे 4 भाऊ आहेत. हे पंचहायन असतात, म्हणजे 5च वर्षाचे असतात. हे वयानं मोठे होत नाहीत. का? कारण मोठं 6 वर्षाचं झालं, 6-7 वर्षाचं की मग जगातले वेदशास्त्राचे नियम पाळावे लागतात सगळ्या प्रकारचे. बालकांसाठी नियम नसतात, म्हणून ते बाल अवस्थेमध्ये राहतात आणि बाल्य अवस्थेमध्ये सतत भगवंताचं ध्यान करतात. संसारातले कुठल्या नियमाचं घेणं देणं नाही, शास्त्रीय नियमाचं घेणं देणं नाही, आपल्या मस्तीमध्ये राहतात आणि सतत ब्रह्मदेवाचे हे पुत्र, मानस पुत्र असणारे सनकादिक सतत भगवंताचं फक्त ध्यान करतात, चिंतन करतात. असं म्हटलंय, ऋषयः सनकाद्याः निमिषार्धम न तिष्ठन्ति वृत्तिम ब्रह्ममयीम विना. एक अर्धा निमिष सुद्धा हे परमात्म्याचं स्वरूपाचं चिंतन केल्याशिवाय राहत नाहीत. याला म्हणायचं जाते सनकादिक ध्यात. असं ध्यान करतात की एक अर्धा निमिष सुद्धा ते ध्यान केल्याशिवाय राहत नाहीत. असं सतत भगवंताचं ध्यान करणारे. ती पार्वती मातेची कथा बाबा सांगत असतात की एकदा म्हणे महादेव पार्वती आकाशातून विहार करत असताना खाली सनकादिक ऋषी वाळवंटामध्ये बसलेले दिसले. त्या ठिकाणी महादेव म्हटले, हे मोठे भक्त आहेत, त्यांना आपण बोलून जाऊया, भेटून जाऊया. उतरले खाली. सनकादिक एक जण, त्यांचं काय असतं की एक जण वर व्यासपीठावर बसतात, बाकीचे 3 जण भाऊ खाली बसतात. ह्यांनी ऐकायचं आणि एकाने सांगायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी एकाने वर उभं राहायचं, बाकीच्याने ऐकायचं. सतत त्यांचं असं भगवंताची कथा, चिंतन, ध्यान चालू असतं. मग हे महादेव पार्वती त्या ठिकाणी गेले, पण ह्यांना ध्यानच नाही. ह्यांचं मन, वृत्ती अशी ब्रह्ममय झालेली. ह्यांना जाणीवच नाही झाली की इथं साक्षात महादेव आलेत, पार्वती माता आली. आपल्या चिंतनामध्ये असं रंगून गेलेले. महादेवांना तर काही वाटलं नाही, उलट आनंद वाटला की हे किती रंगले. करावे चिंतन त्याची बरे न भेटो, चिंतने तद्रूपता. असं चिंतनामध्ये, ध्यानामध्ये रंगून गेलेले. पण पार्वती मातेला राग आला. तिला वाटलं देवाधिदेव महादेव या ठिकाणी आले, तरी सुद्धा हे वृत्तीवर येत नाहीत, नमस्कार करत नाहीत, ह्यांना अहंकार झालाय आपल्या भक्तीचा, साधनेचा, असं वाटलं तिला. आणि पार्वती मातेनं शाप दिला, म्हणजे तुम्हाला कुठले हे नियम वगैरे काही माहिती नाही, मोठाचा आदर करावा हे तुम्हाला कळत नाही, एखाद्या पशुसारखं तुम्ही इथं पडून राहिलात, आदर सत्कार केला नाही, तुम्ही आता इथं उंट होऊन पडाल. म्हणून त्या वाळवंटामध्ये बसले होते आधीच. 4घांचे त्या ठिकाणी उंट झाले. 4 जण उंट होऊन बसले. गेले हे पार्वती माता. आणि महादेव म्हटले, तू असा शाप नाही द्यायला पाहिजे होता, तू चुकीचं केलं हे. पार्वतीनं ऐकलं नाही, म्हणे ह्यांना असंच पाहिजे, कारण ह्यांनी पशुसारखं आचरण केलंय, ह्यांना पशुच व्हायला पाहिजे. गेले निघून. पुन्हा कालांतराने काही दिवसांनी पार्वती मातेला वाटलं, यांचं कसं चाललंय बघू आता जरा, ह्यांचा अभिमान गेलाय का. त्या ठिकाणी आले पार्वती माता, महादेव, आणि पाहतायत हे 4 उंट होऊन पडलेले सनकादिक ऋषी, आणि एवढे चिंतनामध्ये मग्न झालेले. पुन्हा त्या योनीमध्ये सुद्धा असं मस्त आनंद चिंतन करू लागले परमात्म्याचं. पार्वती मातेनं त्यांना जाग केलं आणि म्हणाले, आता कसं आहे, बरं वाटतंय का. असं म्हटल्यानंतर ते म्हटले, माते फार उपकार केलेस म्हणले. अगोदर तरी आम्ही मनुष्य होतो, काहीतरी स्त्री, काहीतरी धर्म, देहधर्म वगैरे ह्या गोष्टी आम्हाला कराव्या लागायच्या, थोडं बाजूला जाणं वगैरे. आता तर आम्ही उंट होऊन, पशु होऊन पडलोय म्हणणे. जाग्यावरच खाणं, पिणं, राहणं, मल विसर्जन, सगळ्या कुठला नियमच नाही आता तर आम्हाला. पहिल्यापेक्षा जास्त आनंदात आहे म्हणले आम्ही आता, आम्हाला असंच राहू दे. मग पश्चाताप झाला पार्वती मातेला. त्यांना पुन्हा पंचहायन बालक या रूपाने प्रकट केलं. असं वर्णन आहे. म्हणजे जाते सनकादिक ध्यात. असं ध्यान सनकादिक ऋषी करतात, असे सनकादिक ऋषी ध्यान करतात. असे ते एवढे श्रेष्ठ आहेत. कधी वृत्तीवर येत नाहीत,
पदार्थाचं ध्यान, संसाराचं ध्यान करीत नाही, संसारातला कुठला पदार्थ नाही, दुसरं काही साध्य नाही, काही घेणं देणं नाही, असं निष्काम वृत्तीनं, विदेह वृत्तीनं सतत सतत भगवंताचं ध्यान करणारे, एवढे श्रेष्ठ असणारे संकादिक सुद्धा ज्याचं सतत ध्यान करतात, असा आमचा परमात्मा आहे. आणि ते आमचं कुलदैवत आहे. ते आमचे कुलदैवत, ते आमचं कुलदैवत आहे, इष्टदैवत आहे. आणि त्याचं नाव पांडुरंग असं आहे. आणि त्याचं तुम्ही दर्शन करा, पहा. भीमातिरी विठ्ठल रूप, असं ते विठ्ठलाचं रूप तुम्ही सुद्धा पहा. आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. त्याचं दर्शन करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे. असा सर्व विचार परमात्म्याचा तुकोबराय करतायत. परमात्म्याचा परिचय करून देतात. चारही चरणामध्ये भगवंताचा परिचयच करून दिलाय. असा आमचा देव आहे. आणि अशा देवाकडे सगळ्या जगानं गेलं पाहिजे, आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे, या उद्देशाने महाराजांनी भगवंताचं असं प्रत्येक शब्दातून वर्णन केलेलं आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय, महाराज की जय.